चाललीस माया? मी हे घर कायमचं सोडून चालले मॅडम। मीरा जिंकली, तिने वेदा आणि अथर्वला जवळ आणलं। आता इथे राहून काहीच उपयोग नाही। कायमची प्लीज मला जाऊ द्या। माया थांब, तू कुठे जायचं नाहीयेस। आज चल। आणि मला जाऊ दे। चल बाळा चल। चल बस। बरं वाटतंय? काय झालंय? नीट शांतपणे सांग मला। माझा अथर्ववर खूप प्रेम आहे, खूप जीव आहे अथर्ववर। या घरात मी फक्त त्याच्यासाठी आलेले, पण बघा ना काय होऊन बसलं। आधी अंबिका आणि मग आता ती मीरा। मीरा पण जवळ आली अथर्वच्या, ज्याच्यासाठी इतकं काही केलं, इतकं काही पणाला लावलं। तो माणूस शेवटी माझा झालाच नाही। आता मीरा, वेदा, अथर्व, गुड हॅपी फॅमिली। मी काय करू इकडे? प्लीज मी जातोय कायमची या घरात। ऐक, नाही मला सांग, तू कुठे जाशील? हा, कुठे जाशील? काय खाशील? जगशील कशी तू? जाईन मी जिथे कुठे माझं नशीब घेऊन जाईल। काय फरक पडतो मॅडम, शेवटी मी अनाथ आहे। ठीक आहे, मी तुझी सोय करते। मी तुला अशा ठिकाणी पाठवते जिथे तुझ्या राहण्याचे खाण्याचे प्रश्न मिटतील। तू इकडून गेलीस ना की मी पोलीस स्टेशनला फोन करते आणि त्यांना सांगते की तू अंबिकाचा खून केलास। नाही मॅडम, मी कशाला अंबिकाला मारू? अंबिका माझी मैत्रीण होती, मी नाही मारलं। तुम्हालाही माहिती आहे मॅडम, आउट हाऊस मध्ये ऍक्सिडेंट झालेला आणि त्यात ती जाळून मरून। तुलाही माहिती आहे आउट हाऊस मध्ये आग लागली नव्हती, ती तू लावली होतीस। अथर्व तुला आधीपासूनच हवा होता, म्हणून तू संधी साधून अंबिकाचा खून केलास। एक गोष्ट लक्षात ठेव माया, तू इकडे आलीस तुझ्या मर्जीने, पण जाशील फक्त माझ्या मर्जीने। अथर्व तुझा कधीच होऊ शकणार नाहीये, पण तू जर का इकडून जायचा प्रयत्न केलास, फाशी नक्की। जा, आता शांतपणे जाऊन तुझ्या खोलीत झोपून जा। जातेस ना?
वेदा, वेदा झोप ग. वेदा झोप आता, नाही तर धपाटे घालेन मी तुला. ये. मीरा, मीरा उठ, उठ. वेदाचे बाबा, असं कसं वागू शकता तुम्ही? वेदाला या साईडला घेतला आणि माझ्या बाजूला झोपला. वेदा म्हणाली ना म्हणून मी इथे थांबले होते. पण मला काय माहित तुम्ही असं वागू शकता. हो, माझंच चुकलं. मी इथे थांबायलाच नको होतं. अगं मीरा. अगं मीरा काय मीरा, तुम्ही ना माझ्याशी बोलूच नका. उद्या मी इथे थांबणारच नाहीये. मी माझ्या खोलीत जाऊन झोपणार आहे. आणि हे काय वागणं झालं का? तुम्हाला लाज नाही वाटत का? मीरा, मी काहीच केलं नाही. तू माझ्या बाजूला येऊन झोपलीस. मी तुमच्या बाजूला येऊन झोपले? वा 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 वा, हे बरं आहे. चोर तर चोर, वर शिरजोर. मला ना वेळ नाही लागला तुझ्या बाजूला येऊन झोपायला. ओके? नाही नाही, तुम्हाला नाही वेळ लागला, मलाच वेळ लागला. लोकांना दगड मारत फिरते ना मी बाहेर. क्वाइट पॉसिबल. हा वेदा, वेदा बाळा, तू या बाजूला कशी आलीस? आई, मला तुझ्या खुशीत झोपायचं होतं म्हणून आले. वेदा बाळा, इथे येऊन झोपशील माझ्या बाजूला? हा, ये ना, इथे ये ना. नाही, मी आईजवळच झोपणार. वेदा, ये ना मध्ये येऊन झोप. हा, अगं तिथून पडशील तू. ये. आईचं ऐकणार नाहीस. ये. मनाला लावून घेतलात ना तुम्ही. अहो, वेदा या खोलीत राहायला आली, हीच गोष्ट किती महत्वाची आहे. आता हळूहळू ती तुमच्या जवळ सुद्धा येईल. काळ हेच प्रत्येक जखमेवरचं औषध असतं. समजा आपल्या एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असेल तर आपलं प्रेम त्यांना कळावं यासाठी आपण किती धडपड करत असतो ना. आई बाबांचं सुद्धा तसंच असतं. आपलं आपल्या लेकरांवरचं प्रेम त्यांना कळावं यासाठी सतत धडपड करावी लागते. हा, त्या बाबतीत तुम्ही जरा आळशी आहात. नाही म्हणजे तुम्ही प्रयत्न करत असता, पण वेदा जरासं काय बोलली, जरासं रागवली की लगेच खचून जात. असं खचून कसं चालेल ना. वेदाचे बाबा, असं काय बघतात तुम्ही? ते सोड. मला हे सांग, तू माझ्या वेदाला धपाटे घालतेस? हो, मग का? मी आई आहे तिची. तिला चांगली शिस्त लागण्यासाठी धपाटे घालावेच लागतात ना. हो, पण शिस्त प्रेमाने सुद्धा लावू शकतो ना आपण. आईच्या धपाट्यांमध्ये राग नसतोच, प्रेमच असतं. आई साहेबांनी तुम्हाला कधी धपाटे घातले नाही आहेत का? नाही. म्हणूनच असे आहेत. असं म्हणजे? व्हॉट डू यू मीन? इतक्या रात्री सुद्धा इंग्लिश बोलायचं सुचतंय. हा, वेदा पण तुमचीच मुलगी आहे ना. धपाटे घालल्याशिवाय कळतच नाही तिला. अच्छा, म्हणजे तू आई आहेस म्हणून तुला कळतं आणि मी बाप असून सुद्धा मला कळत नाही असं म्हणायचं तुला? कळतंय ना तुम्हाला.
मग आता झोपा ना वेदाजवळ. या. नाही, नको. ती उठली तर तिला राग येईल. मला ना तुमचं हेच आवडत नाही. रागावू द्यात ना. तुम्ही तुमचे प्रयत्न का सोडता? या आता झोपा वेदाच्या बाजूला. या. तू मी त्या खुर्चीत जाऊन झोपते. का खुर्चीवर? तुम्ही काळजी नका करू, मी झोपेन बरोबर. तुम्ही वेदासोबत झोपा. आणि हो, तिला थोपटत राहा मधून मधून. झोपा आता. दूर राहा माझ्यापासून. फळ काय झालं? हा वेदा. आई आई वेदा. आई, तू माझ्यासोबत बेडवर का नाही झोपलीस? बाबांनी सांगितलं ना. वेदा बाळ, वेदा, असं काहीच नाहीये बाबा. नाही, मला माहितीये बाबा तुझा रागराग करतो. आई, जर तू इथे राहिलीस तर बाबा तुला त्रास देईल. आपण नाही राहायचं इथे. वेदा. वेदा ऐक ना माझं बाळ. वेदा. अंबिका ताई. अंबिका ताई. मीरा, काय ग हाक मारलीस? काही मदतीची गरज आहे का तुला? अंबिका ताई, अगं मी मी तुला नव्हते बोलवत. मग? मी हे कालचंच नाटक करतेय. अच्छा अच्छा, बर, कर कर. ही आली आली. हे काय अंबिका ताई, तुम्ही असं रुसून का बसलात? ताई, एकदा तरी बोला ना माझ्याशी. काय आज तुम्ही आमचं तोंड सुद्धा बघणार नाही? आई, तुला माझी अंबिका आई खरंच दिसते का ग? वेदा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? काल आठवतंय ना काय झालं होतं? हो, मला काल काय झालेलं ते सगळं आठवत आहे. माझ्या चेहऱ्यावर पाणी पडलेलं. पण आई, ती आज सुद्धा आली आहे का ग? हो, ठीक आहे, इथेच तर आहे. ठीक आहे, मी तुला काही प्रश्न विचारते, ते तू तिला विचार आणि मला सांग. कोणते प्रश्न? ते फक्त आम्हा दोघींनाच माहिती आहे. चालेल. बरं,
विचार. आई मला लाडाने काय म्हणायची? हा अंबिकाताई, तुम्ही वेदाला लाडाने काय म्हणायच्या? बच्चू. काय? अच्छा, काय काय म्हणाली आई? बच्चू. आता नेक्स्ट क्वेश्चन. हा मी तिला लाडाने काय म्हणायची? अंबिकाताई, वेदा तुम्हाला लाडाने काय म्हणायची? अंबुडी. काय? अंबुडी. काय काय म्हणाला? अच्छा, हा बोल बोल काय म्हणाली आई? अंबुडी. आई तू तिला विचार ना, ती माझ्यावर का रुसली आहे? तेच ग वेदा, तू बाबांची नीट वागत नाहीस, नीट बोलत नाहीस, म्हणून रागवली आहे ती तुझ्यावर. मला बाबांचा खूप राग येतो. त्यांनी माझ्या अंबिकाईला मारलंय. वेदा, असं नाही बोलायचं बाळा. आणि तुला जे वाटतंय ते सत्य नाहीये. बाबांनी नाही मारलंय मला. मीरा, समजाव ना तिला ग. वेदा बाळा, हे बघ, तुझ्या अंबिका आईला ना बाबांनी नाही मारलंय अगं. खूप मोठी आग होती, ते गोंधळून गेले. खोटं आहे सगळं. बाबा आईशी भांडला म्हणून झालंय हे सगळं. तो खूप वाईट आहे. माझी बाबाशी कट्टी आहे. मी त्याशी कधीच बट्टी करणार नाही.